आणि इथं 7-12 नुसतात झुंझुरीत जेवण करावं लागतं. तुम्ही माझ्या तर नमस्कार आणि राम राम मंडळी, मी तुमचा मी आज आलो होतो कोल्हापुरात. कोल्हापूरला जाताना किवी टोल नाक्याच्या समोर जर आला ना तर तुम्हाला इथं हॉटेल 7-12 भेटतंय. आणि हॉटेल 7-12 म्हणलं की एकदम झणझणीत विषय, आणि हा झणझणीत विषय ट्राय करण्यासाठी मी आज हॉटेल 7-12 ला व्हिजिट केली होती. कारण की चव कोल्हापुराची ती इथं टेस्ट करायला भेटत्या. यांच्या इथं स्पेशल तांबडा पांढरा मी टेस्ट करायला आलो होतो. यांच्या इथं आलोय म्हणलं आता काही ना काहीतरी नॉनव्हेजच खाणार. आणि यांच्या इथं आल्यानंतर खरंच म्हणजे मन तर तृप्त होणारच आहे, आत्मा पण तृप्त होतोय. आता त्यासाठीच आपल्याला आतमध्ये जायचंय, कारण की यांच्या इथे भेटणारं जेवण तेवढंच भारी असते असं मला लोकांकडून कळलं होतं. इंस्टाग्राम, सोशल मीडिया सगळीकडे हॉटेल 7-12 चाललं होतं. म्हणून आज मी हॉटेल 7-12 लाच व्हिजिट केली होती. आता त्यांच्या इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांच्या इथे जाऊया, मस्त अशी ऑर्डर देऊया आणि आपल्या पोटात जे कावळे ओरडतात ना त्यांना पहिले शांत करूया. चला सुरुवात करू व्हिडिओला. कोल्हापुरातला एकदम टॉपचा विषय म्हणजे आपलं हॉटेल 7-12. आणि आज हॉटेल 7-12 लाच मी व्हिजिट केली आहे. म्हणजे तुम्हाला मी मागाशीच बोललो, आपण हॉटेल 7-12 ला व्हिजिट केल्या. आणि आता हॉटेल 7-12 ला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा यांच्यातली जी बैठक व्यवस्था आहे ना, भारतीय पद्धतीची बैठक व्यवस्था बघायला भेटते यांच्या इथं. अहो यांनी जो वारसा असतो ना आपला, तो वारसा जपून ठेवलेला दिसतोय. आणि यांच्या इथं भेटणारं जेवण ते पण त्याच लेवलचं असते. यांच्या इथं तुम्हाला नॉनव्हेज मध्ये आहे ना एवढी व्हरायटी बघायला भेटते ना, इथं आल्यानंतर तुम्हाला आत्मा तुमचं 100% तृप्त होणार, हे 100% मी लिहून देतो. आणि यांच्या इथं आहे ना तुम्हाला भारतीय पद्धतीची बैठक व्यवस्था बघायला भेटते. त्याचबरोबर यांच्या इथं तुम्ही आला तर वाडा टाईप सगळं तुम्हाला इथं बघायला भेटते. म्हणजे जी जुन्या काळातली जी आपली संस्कृती आहे ना ती इथं जपली गेलेली. आणि यांच्या इथले आज स्पेशल आहे ना, स्पेशल 7-12 स्पेशल चिकन थाई मागवले. त्यामध्ये मला मस्त असं थाई बद्दल बोलायला गेलं तर मस्त असं 2 टाईप मध्ये चिकन भेटलंय. साईडला रस्सा भेटलाय आणि बाजूला आणखीन एक रस्सा आहे, लाल रस्सा एक आहे आणि एक रेग्युलर रस्सा आहे. एवढं सगळं आपल्याला त्यामध्ये भेटून गेले. आणि त्याच्याबरोबर आपल्याला 2 मस्त अशा भाकऱ्या सुद्धा भेटल्या गरमागरम. आता ते जेवण समोर तर लागले, आता त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो. आता ते गरमागरम भाकरी आहे ना, ते आपण त्या चिकन बरोबर आहे ना, मसाल्यातलं जे चिकन आहे त्याबरोबर टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे. भाई 7-12 खरंच टॉपचा विषय. कोल्हापुरातला खरंच भारी विषय म्हणजे 7-12. तुम्ही माझ्या 7-12 म्हणजे मी कोल्हापूर हायवे लगून निघालो होतो. जातावेळी की मी टोल नाक्याला थोडस मी पुढे आलो, मला हॉटेल भेटून गेलं, हॉटेल 7-12. आणि 7-12ची एवढी ओळख काय हे आज मला लक्षात आलं. म्हणजे मी जिथे यांच्या पहिले एका शाखेला व्हिजिट केली होती, आपल्या साताऱ्यात त्यांची शाखा आहे हॉटेल 7-12 म्हणून. मी आज कोल्हापूर मधल्या त्यांच्या शाखेला व्हिजिट केल्या. अहो यांच्या जे जेवण भेटतं ना ते बरोबर मस्त आहे. त्यावेळेस पण मी बोललो होतो मसाल्यांचा पुरेपूर वापर जेवणामध्ये ते करतात. आणि त्यांच्यातलं जे रस्ते वगैरे असतात ना एकदम टॉप क्लास असतात. म्हणून आता तो रस्ता टेस्ट करून बघूया, रस्त्याची टेस्ट काय वाटतंय ते पण मी तुम्हाला सांगतो. हो बाई, म्हणजे बघता क्षणी त्या रस्त्यावर प्रेम होईल असंच आहे तो. आणि टेस्ट साठी पण तो तसाच आहे, मस्तच आहे. गरज रस्ता म्हणजे तुम्ही इथे टेस्ट केला ना तर तुम्हाला लक्षात येईल हॉटेल 7-12चा रस्ता कसा असतो. आणि साईडला आणखीन एका प्रकारचं आपल्याकडे चिकन आहे, ते पण आपण तुम्ही मस्त माझ्या आता ते टेस्ट करून बघूया तर टेस्ट साठी कसं आहे. भाई खरडा मटन आहे, खरडा चिकन आहे, खरडा चिकन मस्त आहे. आणि ह्याची पण टेस्ट डिफरंट आहे. आणि भाकरी जी आहे ना, भाकरीमुळे आहे ना त्या थाळीची जी टेस्ट आहे ना खरंच एकदम अतिउत्तम होऊन गेलेली आहे. आणि अशी थाळी मला ही थाळी फक्त त्यांच्या इथं 350 रुपयाला बघायला भेटली. आणि त्यांच्या इथे येऊन आहे ना म्हणजे मी एवढा एन्जॉय केला. यांच्या इथं आल्यानंतर तुम्हाला
म्हणजे एवढं सगळं काय काय बघायला भेटतंय. त्या ऍक्टिव्हिटीज मी तुम्हाला मागाशी दाखवल्या, तेवढं सगळं बघायला भेटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्यातलं जेवण आहे ना, तुमचा आत्मा तृप्त करतं असं आहे. मग एकदा तुम्ही जर कोल्हापूर हायवे लगत जात असला, टीव्ही टोल टाकायचं थोडंसं पुढे आला, हॉटेल सातबारा लागतंय, एकदा येऊन नक्की विजिट करा. हमखास त्यांच्यातलं जेवण टेस्ट साठी कसं आहे ते मला नक्की सांगा. आता मी हे सगळं संपवून घेतो आणि ह्याच्यानंतर आपण कुठं जायचं, कुठं जाऊन व्हिडिओ करायचा ते मला कमेंट करून नक्की सांगा. भावानं 100% आपण तिथे व्हिजिट करू. तुमचं जसं प्रेम माझ्या प्रत्येक व्हिडिओ देत आहे ना, तसंच देत राहा आणि आपण नवीन नवीन ठिकाणी जात राहू. आजच्या हॉटेल सातबाराच्या व्हिडिओ आहे ना, भरभरून लाईक करा, भरपूर शेअर करा. कारण की एवढ्या लांब मी आलोय कोल्हापूरला येऊन मस्त असं यांच्या इथं व्हिजिट केली. मला यांच्यातलं जेवण तर खरंच भारी वाटलं. आणि तुम्हाला पण टेस्ट करायचं असलं एकदा नक्की या हॉटेल सातबाराला, नक्की व्हिजिट करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.